तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आज शेतामध्ये ज्वारी आणली होती वाळू घालायला, कारण त्यामध्ये खूप किडे झाले होते आणि दुसऱ्या गव्हात जात होते. ज्वारीमधले तर नव्हते, उलट वाढत होते. तरी ते तिला उन्हात वाळू घातल्याने तिथे किडे बाहेर येतात. असे मला मी दाखवते, हे असे इथे आलेले आहेत ना, हे असे बाहेर येत आहेत ज्वारीतून, असे राहत नाहीत मधात. आणि ते अक्का काय करायची तू? ही ज्वारी आणली ना बाळा आपण हे करायला, ती गेल्या वर्षीची ज्वारी आहे. कारण आपण ते घरी काय केलेले गव्हाचा साठा केला ना, आता नवे गहू नेलेले आपल्या घरी, त्याच्यामुळं ह्या ज्वारीतले किडे काय होऊ लागलं, तिथं जवळ जर वाळू घातले असते का तर पूर्ण हे छतावून खाली जाऊन किंवा घराच्या बाहेर घातले असते अंगणात वाळू, तरी हे किडे जाऊन त्या गव्हामध्ये गव्हाचा खराबा केला असता. त्याच्यामुळं आपण हे इथं लांब एवढ्या शेतामध्ये आणून वाळविलं, म्हणजे शेतातले शेतातच किडे बाजूला पण जातात आणि ते मरून पण जातात. कारण ही ज्वारी खूप खायला हे याच्यामध्ये भरपूर लोह असते, पुन्हा फायबर असते. फायबर असल्यामुळं काय होते, आपलं वजन कमी होते, पुन्हा पचायलासुद्धा हलकं असते. गव्हाच्या तुलनेत ही ज्वारी पचायला हलकी असते आणि याच्यामध्ये लोह, फॉस्फरस, पुन्हा कॅल्शियम भरपूर असल्यामुळं काय होते, आपल्या हाडालासुद्धा मजबूती येते. आपल्या शिरा हाडं मजबूत होते. ह्या ज्वारीमध्ये भरपूर फॉस्फरस, कॅल्शियम, फायबर याने भरपूर हे झालेली असते. आणि पुन्हा शुगर कमी होती ज्वारीची भाकर खाल्ल्यामुळं. पुन्हा रक्तदाबाचं प्रमाण कमी होते. पुन्हा गव्हापेक्षा आपली गव्हाची पोळी खाल्ली तर आपल्याला लवकर भूक लागते, पण हे ज्वारीची भाकर जर खाल्ली का तर पोट भरल्यासारखं वाटते. त्याच्यामुळं भाकर खूप गुणकारी आहे आणि पचायलासुद्धा हलकी आहे. त्याच्यामुळं ज्वारीच्या भाकरी खायला पाहिजे. भाकरीपासून काय काय तयार करू शकतो? भाकरीपासून काही नाही तयार करता येत, फक्त पापड्या वगैरे करता येतात या ज्वारीपासून. भाकरीपासून काय करणार आहेत? भाकरीपासून ज्वारीपासून फक्त भाकरीच, बाकी काही होत नाही. गव्हापासून कसं वेगवेगळे प्रकार बरेच आपल्याला बनविता येतात, पण ज्वारीपासून तसं काही होत नाही. फक्त जेव्हा हे पापड्या वगैरे बनवितो आम्ही आणि भाकरी, बाकी दुसरं काही होत नाही. पण गुणकारी, गव्हापेक्षा बी गुणकारी आणि खायलासुद्धा चांगली असते ज्वारी. आणि महागसुद्धा आहे. पण शेतकरी काय करायलेत माहिती आहे का, गहू कशामुळं पेरायले जास्त, की गव्हाला मोठा होईपर्यंत स्प्रिंकलरनं पाणी देता येते, तर त्याचं काही टेन्शन नाही. पण ज्वारी काय होते, थोडी मोठी झाली की स्प्रिंकलर लावता येत नाही. तर याच्या ज्वारीच्या शेतात त्याला काय करावं लागते, मग ते भोयदांडानं म्हणते तर तसं पाणी द्यावं लागते. आणि ते कंटाळा करायले तर ते मध्ये जाता येत नाही. ज्वारी वाढती, खूप उंच उंच होती, त्याच्यामुळं पाणी द्यायला अवघड. त्याच्यामुळं शेतकरी काय करायले तर ज्वारीच्या पिकावर थोडं दुर्लक्ष करायले तर. आणि पुन्हा मोठी झाली आणि कणीस थोडं मोठं झालं की पक्षी पण खूप त्रास देते, तर अर्धे कणस खाऊन घेते, तर मग ते राखण करावं लागते ज्वारीचं. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा कल कसा जास्त गव्हाकडं, सोपं पीक आणि पटकन होईल असं. पण ज्वारीला गव्हापेक्षा भाव पण चांगला आहे आणि पचायला पण गव्हाच्या तुलनेत चांगली आहे ज्वारी. तर तुम्ही पाहिलंच की ज्वारीपासून काय काय बनतं आणि त्याचे फायदे काय आहेत. म्हणजे रक्तदाबावर काय करतात, शुगर कमी करते आणि ते रक्तदाबामध्ये वजन कमी होते. त्याच्यामध्ये फायबर असल्यामुळं, पुन्हा लोह असल्यामुळं, कॅल्शियम असल्यामुळं काय होते, फॉस्फरस आहे त्याच्यामुळं, तर आपल्या हाडाची आणि शिरायची मजबूती होती, हाडं पण मजबूत होते. तर हे जे अक्काने ज्वारीपासून होते, म्हणजे याचे फायदे राहतात हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.